डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर द कोलिनियर ऑर नॉट. आपल्याला हे पॉइंट कोलिनियर आहेत का नाही सांगायचे. तर कोलिनियर म्हणजे कसं, एका रेषेत बसणार. आता एक रेषा काढली आपण, मग एका रेषेमध्ये जर आपले तीन पण पॉइंट आले तर आपल्याला त्याला सांगायचे की ते कोलिनियर आहेत का नाही. आता समजा ही लाईन आहे आणि त्याच्यावर एक 3 पॉइंट आपण काढले ए बी सी, तर आपण काय म्हणतो, दीज आर पॉइंट्स आर कोलिनियर. कोलिनियर असं आपल्याला सांगता येते कारण की ते दिसायला लागले. पण डिस्टन्स वरून किंवा पॉइंट वरून कसं सांगता येईल, तर आपल्याला काय करायचंय माहिती का, कोणत्या पण दोन, समजा आता इथं एबीसी असतील तर एसीचं डिस्टन्स हे डिस्टन्स ऑफ द एबी प्लस डिस्टन्स ऑफ द बीसी इतकं असते बघा. असं जर आलं म्हणजे एबीचं डिस्टन्स प्लस बीसीचं डिस्टन्स हे मोठं एक डिस्टन्स आलं तर आपल्याला म्हणता येते एबीसी आर द कोलिनियर. आपण ते डिस्टन्स काढून बघूया. आता तिघातलं पण डिस्टन्स काढावं लागतं. तर पहिल्या दोघातलं घ्यायचं, ए पॉइंट घेतला 1-3 आणि बी पॉइंट घेतला 2-5. काल आपण डिस्टन्स फॉर्म्युला शिकलेला आहे, आपल्याला माहिती आहे. पहिला पॉइंट x1 y1, दुसरा पॉइंट x2 y2. डिस्टन्स फॉर्म्युला नंतर आता ए बी काढायचं झालं आपल्याला, इन द स्क्वेअर रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट मध्ये आता आपण जर घेतलं तर x2 काय आहे सांगा, 2, y1 x1 काय आहे 2, y2 काय आहे -5 आणि y1 काय आहे -3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला कळायला पाहिजे काय, 2 - 1 1 चा स्क्वेअर 1 आणि हे मायनस मायनस प्लस होतात, प्लस मायनस मायनस, 5 - 2 5 - 3 2 चा स्क्वेअर. मग या ठिकाणी 1 चा स्क्वेअर किती येते 1, 2 चा स्क्वेअर 4, 4 आणि 1 5 आलं. असू द्या, एका डिस्टन्स वरून आपल्याला सांगता येईल का ते कोलिनियर आहेत, नाही. आपल्याला असे 3 डिस्टन्स काढावे लागतात. समजा आता ए बी चं काढलं आपण, आता बीसी चं काढूया. डिस्टन्स ऑफ द बीसी घेण्यासाठी बी आणि सी पॉइंट घेऊया. बी पॉइंट आहे 2 - 5 आणि सी पॉइंट आहे 4 7. पहिला पॉइंट आहे x1 y1, दुसरा पॉइंट आहे x2 y2. आता आपल्याला करता येते का बघूया. इन द स्क्वेअर रूट डिस्टन्स मध्ये डिस्टन्स ऑफ द बीसी इन द स्क्वेअर रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट मध्ये x2 किती आहे -4, x1 किती आहे 2, y2 किती आहे 7, y1 किती आहे -5 चा स्क्वेअर. मग आता जर आपण बघितलं मायनस मायनस प्लस -6 चा स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस 12 आणि 5 7 आणि 5 12, 6 चा स्क्वेअर 36, 6 चा 144, दोघांची बेरीज केलो 180 180 डिस्टन्स ऑफ द बीसी. आता आपल्याला काय करायचंय, डिस्टन्स ऑफ द एसी काढायचंय. मग एसीतला पण डिस्टन्स काढावं लागते. तर ए काय आहे सांगा, ए आहे 1 - 3 आणि सी आहे आपलं -4 7. ह्याच्यातला परत पहिला पॉइंट x1 y1, दुसरा पॉइंट x2 y2 बाय डिस्टन्स ऑफ द एसी चं डिस्टन्स काढायचं झालं तर इन द स्क्वेअर रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर रूट मध्ये x2 किती आहे -4, x1 किती आहे 1, y2 किती आहे 7, y1 आहे -3 चा स्क्वेअर. मग मायनस मायनस प्लस 4 आणि 1 5 चा स्क्वेअर प्लस मायनस मायनस 7 आणि 3 10 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, निगेटिव्ह चा स्क्वेअर पॉझिटिव्ह, 5 10 चा 100 आणि 125. आता ह्याच्यातून आपल्याला कसं ठरवता येईल की बाबा हे दीज आर द कोलिनियर ऑर नॉट. आता मला एक सांगायचं, सगळ्याला आता फॅक्टराइज करून घ्यावं लागतंय आपल्याला. आणि आता मी सांगितल्या पद्धतीनं कोणत्याही दोन डिस्टन्सची बेरीज तिसरं डिस्टन्स आलं पाहिजे, कोलिनियरचा नियम आहे. ह्याच्यातला सर्वात मोठं डिस्टन्स कोणतं आहे सांगा, 180. तर 180 ला आपण काय करूया माहिती का, 180 चे फॅक्टर पाडूया. डिस्टन्स ऑफ द बीसी, तर 180 चे फॅक्टर नाही, 90 इंटू 2 केला 90 चा स्क्वेअर रूट निघत नाही. त्याला आपण करू 36 5 जार, 36 आहे ते 6 मध्ये राहते 5 आणि ह्याला आपण करूया 25 5 1600, 25 आहे ते 5 मध्ये राहते 5. ओके. आता 5 रूट 5, 6 रूट 5 आणि रूट 5. आता याचं बघायचं सर्वात मोठं डिस्टन्स कोणतं आहे, बीसी. मान्य आहे, सर्वात मोठं डिस्टन्स बीसी आहे.
तर आता आपण काय करूया, ह्याला बाजूला ठेवायचं आणि इतर दोघांची बेरीज करून बघूया आपण. डिस्टन्स ऑफ द ए बी प्लस डिस्टन्स ऑफ द ए सी √5 प्लस √5. आता यांची जर ऍडिशन केलं आपण तर किती येते रे? √5 प्लस √5. एक चॉकलेट आणि 5 चॉकलेट किती होतात? 5 चॉकलेट म्हणजे 6√5. म्हणजे मला सांगा हे आणि हे सेम आलं का? म्हणजे दोघांची बेरीज एक आलं का? सर्वात मोठं डिस्टन्स हे लहान दोन डिस्टन्सची ऍडिशन येऊ लागले का? मग ऍडिशन जर आलं, सर्वात मोठं डिस्टन्स हे लहान डिस्टन्सच्या ऍडिशन इतकं आलं, BC इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ द AB प्लस डिस्टन्स ऑफ द AC एवढं आलेलं आहे. म्हणजे दीज आर द ABC आर द कोलिनियस. आणि समजा नाही आलं तर रॉंग करायचं, दीज आर द नॉट कोलिनियस असं लिहायचं. म्हणजे 3 डिस्टन्स जर दिले तर 3 पॉईंट जर दिले तर 3 पॉईंटचं डिस्टन्स काढायचं, ABBC खाली एवढा डाटा करायचा. सर्वात मोठं डिस्टन्स राहिलेल्या दोन डिस्टन्सची ऍडिशन. सेम आलं तर दीज आर द कोलिनियर, सेम नाही आलं तर कोलिनियर नाही. अंडरस्टँड? राईट डाऊन.